नमस्कार. डायरेक्शन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. अंगणवाडी सुपरवायझर किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका जे आहे यांच्यासाठी आपण स्पेशल सीरीज सुरू केलेली आहे, ताई सीरीज. या ताई सीरीजमधला हा व्हिडिओ जो आहे तो आहे या ठिकाणी हे आतापर्यंत जे संगणकावर विचारलेले जे प्रश्न आहेत ते आपण या माध्यमातून पाहणार आहोत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण हे सर्व क्वेश्चन जे आहे ते ऑलरेडी विचारलेले आहे. त्यामुळे तुम्हाला या प्रश्नाच्या माध्यमातून कसा अभ्यास करायचा आहे हे समजणार आहे. त्याचबरोबर अंगणवाडी पर्यवेक्षेसाठी स्पेशल डायरेक्शन अकॅडमीने बॅच लॉन्च केलेली आहे. ती फक्त 999 रुपये ही ऑफर प्राईज आहे. यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही जो सिलेबस आहे तो कव्हर केला जाईल. त्याचबरोबर PYQs असतील, त्याचबरोबर टेस्ट सिरीजसुद्धा असणार आहे. PDF नोट्ससुद्धा इथं मिळणार आहेत. अशी परिपूर्ण जी बॅच आहे ती डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर सुरू आहे. त्याचे डेमो लेक्चरसुद्धा आपल्याला पाहता येतील आणि जाहिरात लवकरच येणार आहे. परंतु तुम्ही तयार असणं गरजेचं आहे. त्यासाठीच तुम्हाला योग्य दिशा डायरेक्शन देण्यासाठी ही या ठिकाणी आपली पर्यवेक्षकेची स्पेशल बॅच आहे. चला, तर आजच्या सेशनला आपण सुरुवात करू. जर तुम्ही डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला डेली दररोज या ठिकाणी ऑथेंटिक अपडेट जे आहे ते याच ठिकाणी मिळणार आहेत. चला, क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे तो संगणकाच्या डेटा, ओके, संगणकाचा डेटा कोणत्या स्वरूपात साठवला जातो. संगणकाचा जो डेटा आहे तो या ठिकाणी कोणत्या डेटा जो आहे हा कोणत्या स्वरूपात साठवला जातो, तो हा प्रश्न आहे. आता जर आपण संगणकाचा जर डेटा म्हटला तर या ठिकाणी कशामध्ये साठवला जातो, तर यामध्ये डेटा जो आहे तो बायनरीमध्ये साठवला जातो. कशामध्ये साठवला जातो, बायनरी नंबरमध्ये तो साठवला जातो, बायनरीमध्ये. ठीक आहे. आता यामध्ये संगणक हे काय आहे, एक प्रकारचं डिजिटल इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. ते या ठिकाणी सर्व प्रकारचा जो डेटा आहे, मग मजकूर असतील, चित्र असतील, हे बायनरी नंबरमध्ये ठेवतं. बायनरी म्हणजे काय आहे, 0 आणि या ठिकाणी 1, 0 आणि 1 अशा पद्धतीने या ठिकाणी हे काय केलं जातं की या स्वरूपात ते ठेवतं. त्यालाच या ठिकाणी काय म्हटलं जातं, बायनरी असं म्हटलं जातं. ठीक आहे. हे जे बायनरी नंबर्स आहेत ते या ठिकाणी हे कम्प्युटर आपला जो डेटा आहे ते या नंबरमध्ये ठेवत असतं. तर या लक्षात ठेवायचं, 0 आणि 1 या स्वरूपात ठेवलं जातं, त्यालाच म्हणतात बायनरी नंबर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. URL चे पूर्ण रूप काय आहे. URL, आता URL म्हणजे काय आहे, युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर. ओके, युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर जे आहे, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. ठीक आहे, सॉरी, या ठिकाणी युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. ठीक आहे, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर जे आहे उत्तर 1 असणार आहे. त्यामध्ये युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर हा इंटरनेटवरील कोणत्याही वेबसाईटचा, म्हणजे URL जे आहे, आपण जेव्हा या ठिकाणी एखादी वेबसाईट बघतो किंवा एखादं यूट्यूब चॅनल बघतो तर त्यावेळेस URL असतं. ते URL जे आहे तर हा इंटरनेटवरील कोणत्याही वेबसाईटचा, वेब पेजचा किंवा फाईलचा एक अद्वितीय या ठिकाणी पत्ता म्हणजे ॲड्रेस असतो. आता ही URL काय आहे, या ठिकाणी हे एक प्रकारचा वेबसाईटचा ॲड्रेस आहे, किंवा या ठिकाणी तुम्ही एखादी फाईल बघत असाल त्याचा ॲड्रेस तो असतो, जो ब्राउझरला डेटा कुठे शोधायचा हे या ठिकाणी सांगतो. तो काय आहे, URL म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. ओके, URL, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. नेक्स्ट, जावा प्रोग्रामिंग भाषेचा शोध. ओके, जावा ही काय आहे, ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. या भाषेचा शोध कोणी लावला किंवा यांनी लावला, कोणी लावलेला आहे, या ठिकाणी जेम्स गोस्लिंग. ओके, जेम्स गोस्लिंग यांनी लावलेला आहे. आता यामध्ये जेम्स गोस्लिंग या ठिकाणी ह्यांनी शोध लावला 1995 मध्ये. हे यामध्ये यांनी हा जावा जो आहे, जावा या ठिकाणी प्रोग्रामिंग भाषेचा शोध लावला. एका दिवस तुम्हाला प्रश्न विचारतील की जावा ही काय आहे. जावा ही काय आहे, या ठिकाणी कोड लँग्वेज आहे किंवा भाषा आहे, ज्याचा शोध जो आहे तो कोण लावलेला आहे, जेम्स गोस्लिंग यांनी लावलेला आहे. ओके. नेक्स्ट, की ब्लूटूथच्या शोधकाचे नाव काय आहे, म्हणजे ब्लूटूथचा शोध कोणी लावलेला आहे. तर ब्लूटूथचा जो शोध आहे तो लावलाय या ठिकाणी जॉब हार्टसेन. ओके, जॉब हार्टसेन यांनी हा शोध लावलेला आहे. त्यामध्ये डॉक्टर जॉब हार्टसेन यांनी या ठिकाणी 1994 मध्ये एरिक्सन कंपनीमध्ये काम करत असताना ब्लूटूथचा या ठिकाणी ब्लूटूथ या वायरलेस तंत्रज्ञानाचा शोध लावला. नेक्स्ट, MS ऑफिस 2010च्या एक्सेल वर्कबुकमध्ये किती सीट्स असतात. तर या ठिकाणी एक्सेल वर्ड्समध्ये किती सीट असतात, त्या ठिकाणी 3 सीट्स असतात. किती असतात, तर या ठिकाणी 3 सीट्स असतात. त्यामध्ये जेव्हा तुम्ही MS एक्सेल 2010 मध्ये नवीन वर्कबुक उघडता तेव्हा या ठिकाणी तळाशी
डिफॉल्टनुसार या ठिकाणी सीट 1, 2, 3 अशा प्रकारच्या एकूण 3 सीट जे आहे त्यामध्ये ऑलरेडी त्याच्यामध्ये काय असतात, इनबिल्ट असतात. नेक्स्ट, दूरसंचार क्षेत्रात ISP चे पूर्ण रूप काय आहे? ISP म्हणजे काय? इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. ISP म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. ठीक आहे. तर यामध्ये इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे अशी संस्था किंवा कंपनी जी ग्राहकांना इंटरनेट वापरासाठी सुविधा आणि सेवा पुरवते. उदाहरणार्थ जिओ असेल, एअरटेल असेल, BSNL असेल, तर हे काय आहे या ठिकाणी? हे आहे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, जे इंटरनेट आपल्याला प्रोव्हाइड करतं. नेक्स्ट की कोबोल. ओके, कोबोल हे विस्तारित रूप काय आहे? तर या ठिकाणी कोबोल म्हणजे काय आहे? यामध्ये कॉमन बिझनेस ओरिएंटेड जे आहे. ओके, त्या ठिकाणी कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज. तर ही कोबल सुद्धा काय आहे? हे लँग्वेज आहे. हे काय आहे? या ठिकाणी भाषा आहे किंवा लँग्वेज आपण मराठीत त्याला म्हणू. ही काय आहे? भाषा आहे. कोबल म्हणजे काय? कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज. कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज ज्याला कोबल म्हणतात. ही अत्यंत जुनी प्रोग्रामिंग अशी भाषा आहे जी प्रामुख्याने व्यवसाय, अर्थशास्त्र, प्रशासकीय प्रणालीसाठी विकसित केली गेली होती. ओके, कोणती? कोबोल ही या ठिकाणी लँग्वेज आहे. नेक्स्ट, एक्सेल मधील कोणती कळ एडिट मोडवर नेते? ओके, कोणती कळ किंवा कीबोर्ड मधला जो बटन आहे ते कोणतं? तर या ठिकाणी काय आहे? F2 जे आहे हे या ठिकाणी किंवा की विशिष्ट सेल जे आहे एक्सेल मध्ये कोणतीही विशिष्ट सेल मधील माहिती संपादित किंवा एडिट करण्यासाठी F2 ही या ठिकाणी F2 ही फंक्शन की जी आहे ही वापरली जाते, त्यामुळं कर्सर थेट जो आहे त्या सेल मध्ये जातो. F2. त्यानंतर संगणकाचा जनक कोणाला मानले जाते? संगणकाचा जनक कोण आहे? चार्ल्स बॅबेज जे आहे ते संगणकाचे जनक आहेत. चार्ल्स बॅबेज यांनी पहिल्या मेकॅनिकल संगणकाची संकल्पना आणि डिझाईन मांडले होते, म्हणून त्यांना या ठिकाणी फादर ऑफ कॉम्प्युटर असं म्हटलं जातं. कोण आहे? चार्ल्स बॅबेज. नेक्स्ट, किती बाईट म्हणजे 1 किलोबाईट. ओके, 1024. ओके, या ठिकाणी हे 1000 किलोबाईट. ओके, किती बाईट म्हणजे या ठिकाणी 1 किलोबाईट तर 1024 किलोबाईट. ओके, या ठिकाणी 1024 बाईट. संगणकीय मेमरीच्या डिजिटल मापनामध्ये 1024 बाईट्स एकत्र आल्यावर 1 किलोबाईट या ठिकाणी तयार होते. म्हणजे 1 किलोबाईट काय आहे? बरोबर आहे या ठिकाणी 1024 बाईट्स. ओके, ही बायनरी सिस्टीमवर आधारित आहे. बायनरी सिस्टीम म्हणजे काय आहे? 0 आणि 1. ओके, 0 आणि 1 या सिस्टीमवर आधारित आहे. नेक्स्ट, OCR चे पूर्ण रूप काय आहे? OCR म्हणजे काय? ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन आहे. आता हे जे आहे ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन हे तंत्रज्ञान स्कॅन केलेल्या कागदामधील किंवा चित्रामधील मजकूर ओळखते आणि त्याचे डिजिटल एडिट करण्यायोग्य काय आहे? मजकूर टेक्स्टमध्ये रूपांतर म्हणजे स्कॅनिंग करण्यासाठी काय आहे? याचा वापर केला जातो. नेक्स्ट पाहू आपण. ओके, त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीची स्पेशल अंगणवाडी पर्यवेक्षकाची बॅच आपण लॉन्च केलेली आहे. अगदी माफक शुल्क आहे ते म्हणजे 999. ही ऑफर प्राइस आहे. रेग्युलर 2000 रुपये फी आहे. याचे डेमो लेक्चर पहा आणि जरूर बॅच जॉईन करा. नेक्स्ट आपण बघू की FIGA प्रणाली कोणी विकसित केली? ओके, तर ही IBM ने FIGA ही जी प्रणाली आहे विकसित केली. आता यामध्ये FIGA म्हणजे काय? व्हिडिओग्राफिक ॲरेज. ओके, व्हिडिओग्राफिक ॲरे जे आहेत. ओके, हे कम्प्युटर डिस्प्ले आणि ग्राफिक्स तंत्रज्ञान सर्वप्रथम 1987 मध्ये IBM इंटरनॅशनल बिझनेस मशीन कंपनी या ठिकाणी कंपनीने विकसित केले. कोणाने विकसित केले? IBM ने. नेक्स्ट, खालीपैकी कोणती उच्चस्तरीय भाषा नाही? ओके, म्हणजे या ठिकाणी कोणती भाषा नाही? ओके, या ठिकाणी C ही भाषा आहे. ओके, C++ भाषा आहे. जावा सुद्धा भाषा आहे. ओके, मेकॅनिकल लँग्वेज ही कुठलीही भाषा नाही. मग उत्तर काय आहे? 4 आहे. ओके, त्यामध्ये मशीन लँग्वेज जे आहे, मशीन लँग्वेज ही 0 आणि 1 च्या स्वरूपातील लो लेवल भाषा आहे जी संगणकाला थेट समजते, परंतु C++ आणि जावा या मानवाला समजायला सोप्या असणाऱ्या उच्चस्तरीय भाषा आहेत. ओके, या ठिकाणी उच्चस्तरीय भाषा आहे. नेक्स्ट, 1 टेराबाईट म्हणजे TB. ओके, या ठिकाणी 1 टेराबाईट TB समान आहेत. म्हणजे 1 टेराबाईट बरोबर किती आहे?
1024 GB. ओके, 1024 GB म्हणजे त्याचा अर्थ काय आहे या ठिकाणी की ज्याला आपण 1024 गिगाबाईट. ओके, जीबी म्हणजे काय आहे, जीबी, गिगाबाईट आपण म्हणतो, म्हणजेच 1 टेराबाईट म्हणजे एक. ओके, 1 टेराबाईट बरोबर किती आहे, 1024 गिगाबाईट. ओके, 1024 गिगाबाईट. नेक्स्ट, की डेटा प्रोसेसिंग मध्ये काय समाविष्ट नाही. ओके, काय समाविष्ट नाही असं विचारलेलं आहे. तर यामध्ये डेटाबेस संस्थापन. ओके, या ठिकाणी डेटाबेस संस्थापन जे आहे समाविष्ट नाही. मग यामध्ये की डेटा प्रोसेसिंग मध्ये माहिती जे आहे, ओके, माहिती व्यवस्थापन आहे, डेटाची हाताळणी आहे, त्याचबरोबर डेटाची काय आहे आकडेमोड करणं, ह्या सगळ्या बाबी याच्यामध्ये समाविष्ट आहे. ओके, तर नेक्स्ट, खालीपैकी कोणती ई शॉपिंग वेबसाईट नाही असं म्हटलेलं आहे. खालीपैकी कोणती ई शॉपिंग वेबसाईट नाही. ओके, यामध्ये flipkart.com आहे. ओके, प्रिफेरी.com आहे, नंतर जॉबिंग.com आहे, twitter.com नाही. ही काय या ठिकाणी काय नाही, तर ई शॉपिंग वेबसाईट नाही. त्यानंतर डेटा. ओके, डेटा पुनर्प्राप्त करण्यासाठी लागणारा वेळ काय असतो. ठीक आहे, त्या ठिकाणी डेटा पुनर्प्राप्त लागण्यासाठी एक्सेल टाइम त्याला म्हटलं जातं. ओके, त्यामध्ये एक्सेल टाइम जो आहे, एक्सेस टाइम म्हणतात. मेमरी किंवा हार्ड ड्राईव्ह सारख्या स्टोरेज उपकरणातून विशिष्ट डेटा शोधून तो प्रोसेसला पाठवण्यासाठी लागणाऱ्या वेळेला एक्सेस टाइम असं म्हणतात. ओके, डेटा पुनर्प्राप्त करण्यासाठी लागणारा वेळ काय असतो तर त्याला म्हणायचं एक्सेस टाइम असं म्हटलं जातं. नंतर सिंगल चिप आधारित पूर्ण प्रोसेसर उपकरणाला काय म्हणतात, सिंगल प्रोसेसर. ठीक आहे, त्याला काय म्हटलं तर मायक्रो प्रोसेसर असं म्हटलं जातं. मायक्रो प्रोसेसर ही सिंगल, या ठिकाणी मायक्रो प्रोसेसर ही एकाच सिलिकॉन चिपची असते, त्यामध्ये सीपीयूची या ठिकाणी सर्व कार्ये समाविष्ट असतात, ज्यात प्रामुख्याने अंकगणित आणि तार्किक प्रक्रियांचा समावेश असतो. त्याला म्हणतात मायक्रो प्रोसेसर. अशा पद्धतीनं आजचं जे महत्त्वाचं लेक्चर आहे इथं आपलं संपत आहे. निश्चित हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना सुद्धा फॉरवर्ड करायचं आहे. आणि दररोजच्या अपडेटसाठी आधी चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा. त्याचबरोबर या बॅचसाठी जी लिंक आहे आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूबची, तर त्याचबरोबर आपल्या ॲपची ती लिंक खाली दिलेली आहे. काही क्युरी असेल ते नंबर सुद्धा दिलेला आहे. सो थँक्यू, ऑल दी बेस्ट, जय हिंद.